जय भीम कॉम्रेड्स. मी सुधांशु तांबे सत्यशोधक प्रतिशब्दाच्या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो. अखेर गेली 5 वर्षे प्रलंबित असलेल्या इलेक्टोरल बॉन्ड विरोधातल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवस सुनावणी करून निकाल राखून ठेवला आहे. 31 ऑक्टोबर व 1 व 2 नोव्हेंबर रोजी ही सुनावणी पार पडली. आधी 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे इलेक्टोरल बॉन्ड विषयीच्या याचिका प्रलंबित होत्या. मागील वर्षी सरन्यायाधीश बनलेले डी.वाय. चंद्रचूड या प्रकरणी भूमिका घेतील अशी याचिकाकर्त्यांची तसेच आम जनतेची आशा होती आणि झालेही तसेच. 16 ऑक्टोबर रोजीच्या सुनावणीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या याचिका मोठ्या खंडपीठाकडे म्हणजे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील जस्टिस संजीव खन्ना, जस्टिस बी.आर. गवई, जस्टिस जे.बी. पारधीवाला, जस्टिस मनोज मिश्रा या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केल्या. या संविधान पीठाने तात्काळ सुनावणी घेऊन या प्रकरणीचा निकाल सुरक्षित ठेवला आहे. हा निकाल सुरक्षित ठेवताना खंडपीठाने इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून आलेल्या देणग्यांचा तपशील 2 आठवड्यात सीलबंद पाकिटात सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. खंडपीठाने आदेश देताना म्हटले की कोणत्याही परिस्थितीत आम्ही आता निर्देश देतो की निवडणूक आयोगाने 12 एप्रिल 2019 रोजी जारी केलेल्या अंतरिम निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अद्ययावत डेटा तयार करावा. हा निकाल आता लवकरच येईल. हा निकाल 2 कारणांसाठी महत्त्वाचा आहे. पहिले म्हणजे केंद्र सरकार दावा करते त्याप्रमाणे निवडणुकीतील भ्रष्टाचार रोखण्यात इलेक्टोरल बॉन्ड खरंच कारगर आहेत का हे स्पष्ट होईल. तसेच ही योजना घटनेच्या तत्वांशी सुसंगत आहे की नाही हे देखील कळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड योजनेत दात्याविषयी गुप्तता बाळगण्याची तरतूद करताना जनतेच्या माहितीचा अधिकार डावलण्यात आला होता. ज्या मतदारांच्या मतांनी प्रतिनिधी निवडले जातात त्यातून सरकार बनते म्हणजे लोकशाहीने जनतेला सार्वभौम ठरवले असले तरी या योजनेत जनतेचे सार्वभौमत्वच नाकारण्यात आले आहे. राजकीय पक्षांना कोण देणग्या देते हे खरं तर मतदारांना कळणे आवश्यक आहे. कारण आपल्या मतांवर निवडून आलेले सरकार आपल्यासाठी काम करत नाही हा जनतेचा गेल्या 70 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे हे सरकार नक्की कोणासाठी काम करते हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. अलीकडे निवडणुकीत मतांची खरेदीगिरी करण्यासाठीही प्रचंड पैसा पक्षांकडून ओतला जातो. एवढा पैसा येतो कुठून हा खरं तर जनतेला जाणण्याचा अधिकार आहे. मात्र 30 ऑक्टोबर रोजी सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात राजकीय पक्षांना आलेल्या देणग्यांचा तपशील जनतेला जाणून घेण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. भारताचे अटर्नी जनरल आर. वेंकटरामानी यांनी 29 ऑक्टोबर रोजी सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात सरकारच्या निवडणूक रोख्यांच्या योजनेचे समर्थन केले आहे आणि राजकीय पक्षांना क्लीन मनीच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याचे उपाय म्हणून त्याची प्रशंसा केली आहे. हे म्हणणे मांडतानाच जनतेला सर्व काही जाणून घेण्याचा सामान्य अधिकार असू शकत नसल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सरकारचा हा दावा हास्यास्पद म्हणावा लागेल. कारण एकीकडे पारदर्शकतेचे ढोल पिटायचे आणि दुसरीकडे गोपनीयतेच्या नावावर काहीतरी लपवायचे हा एक विनोदच आहे. म्हणून जागरूक मतदारांनी भाजप सरकारने इलेक्टोरल बॉन्डच्या नावावर उभी केलेली मीथ समजून घेणे आवश्यक आहे. केंद्रातल्या भाजप सरकारने 2 जानेवारी 2018 रोजी इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोखे योजनेची अधिसूचना काढली. सरकारने काढलेली ही इलेक्टोरल बॉन्ड योजना कशासाठी आणली ते समजून घेऊया. दरवर्षी राजकीय पक्ष निवडणुकीतील खर्चासाठी लोकांकडून देणग्या मागतात. या निवडणुकांमध्ये मोठा खर्च होत असल्याने त्यासाठी मिळालेली देणगीही मोठी असते. साहजिकच मोठा पैसा देणगी म्हणून वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला जातो. देणग्यांद्वारे पैशाची हेराफेरी संपवण्यासाठी मोदी सरकारने 2018 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड योजना जारी केली आहे. या योजनेवर सरकारचा दावा काय तर तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही योजना संसदेत मांडली होती. निवडणुकीत होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही योजना आणली असल्याचे जेटली यांचे म्हणणे होते. ते म्हणाले होते की राजकीय निधीच्या पारदर्शकतेशिवाय मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका शक्य नाहीत. इलेक्टोरल बॉन्ड योजनेमुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीत आणि निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता येईल. त्यामुळे काळ्या पैशाला आळा बसेल असा जेटली यांनी संसदेत दावा केला होता.
या योजनेत तरतुदी कोणत्या आहेत? कोणतीही भारतीय व्यक्ती तसेच कंपनी संस्था इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकतो. बँकेला KYC तपशील देऊन 1000 ते 1 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले जाऊ शकतात. स्टेट बँकेद्वारेच या रोख्याची विक्री केली जाते. बॉन्ड खरेदी करणाऱ्याची ओळख गुप्त राहते. ते खरेदी करणाऱ्या व्यक्तीलाही कर सवलत मिळते. हे रोखे जारी केल्यानंतर 15 दिवस वैध राहतील. हे रोखे नेहमी खरेदीसाठी उपलब्ध असणार नाहीत. ते 4 महिन्यांच्या अंतराने म्हणजे जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध केले जातील. ही योजना सुरू होण्यापूर्वी राजकीय पक्षांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त देणग्या सार्वजनिक करणे अनिवार्य होते. तसेच कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीला त्यांच्या एकूण नफ्याच्या 7.5% किंवा महसुलाच्या 10%पेक्षा जास्त देणगी देण्याची परवानगी नव्हती. मात्र इलेक्टोरल बॉन्डच्या योजनेत ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. नोंदणीकृत राजकीय पक्ष ज्यांना गेल्या लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत 1% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळालीत, ते राजकीय पक्ष निवडणूक रोख्यांद्वारे निधी प्राप्त करण्यास पात्र आहेत. हा इलेक्टोरल बॉन्डचा व्यवहार करायचा कसा? तर व्यक्ती किंवा कंपनीने सरकारने सूचित दिल्याप्रमाणे त्या स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन 1000 पासून 1 कोटीपर्यंतचा कोणत्याही रकमेचा बॉन्ड खरेदी करायचा. KYC तपशील व बॉन्डवर जो नंबर असतो त्यामुळे खरेदी करणाऱ्याची माहिती स्टेट बँक जवळ असते. मात्र बॉन्डवर खरेदी करणाऱ्याचे किंवा ज्या पक्षाला बॉन्ड दिला जाणार त्या पक्षाचेही नाव नसते. बॉन्ड खरेदी केलेल्या व्यक्तीने पसंतीच्या पक्षाला तो बॉन्ड द्यायचा. या बॉन्डची वैधता खरेदी केल्यापासून 15 दिवसांपर्यंत असते. या कालावधीत ज्या पक्षाला तो बॉन्ड दिला गेला त्या पक्षाने तो बॉन्ड बँकेत जमा करून बॉन्डची रक्कम इनकॅश करायची. जर 15 दिवसात रक्कम इनकॅश केली नाही तर सदर बॉन्डची रक्कम पंतप्रधान निधीत जमा होणार आहे. योजनेच्या या प्रक्रियेत निवडणूक रोख्यांद्वारे पक्षाकडे एकूण किती रक्कम जमा झाली याचा तपशील पक्ष निवडणूक आयोगास देतो. ही रक्कम कोणाकडून आली त्याचे नाव गुप्त ठेवले जाते. निवडणूक रोख्यांद्वारे पक्षाला देणगी देणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीच्या नावाचा तसेच त्यांनी दिलेल्या रकमेचा तपशील जाहीर करण्याचे बंधन पक्षांना घातलेले नाही. इलेक्टोरल बॉन्डची योजना भाजप सरकारने भाजपसाठी प्रचंड निधी उभा करण्यासाठीच आणली आहे. त्यासाठी तशा तरतुदी या योजनेत केल्या आहेत असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. हा आरोप खरा वाटावा असा निधी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून भाजपकडे आला आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADRच्या अहवालानुसार 2016-17 ते 2021-22 या 6 वर्षात 7 राष्ट्रीय आणि 24 प्रादेशिक पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्समधून एकूण 9,188.35 कोटींची देणगी मिळाली. त्यापैकी भाजपचाच वाटा 5,271.98 कोटी एवढा होता. तर इतर सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळून 1,783.93 कोटी इतका निधी मिळाला. भाजपने घोषित केलेल्या एकूण देणग्या इतर सर्व राष्ट्रीय पक्षांनी मिळून घोषित केलेल्या देणग्यांपेक्षा तिप्पट आहेत असे त्या अहवालात म्हटले आहे. एकूणच काय तर भाजप सत्तेत असल्यानेच इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून बाकी पक्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाजपला निधी मिळाला आहे. मात्र हा निधी कोणी दिला हे कळायला मार्ग नाही. म्हणूनच विरोधी पक्षांनी त्या योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करताना ही योजना संविधानाच्या विरुद्ध असल्याचा दावा करीत ती रद्द करण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सत्यशोधक प्रतिशब्दाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जय भीम.